यो गायजानू, मी आता चालले जिमला. पण जिमला जाण्याआधी मला असं बरेच दिवस तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, सांगायचं होतं. मी ना आता NGOच्या मार्फत आम्ही बऱ्याच जणांची मदत करतो आहे. तर एक पेणमधली एक आजी आहे, जी आत्ताच खूप पाऊस झाला त्याच्यामुळे पूर आला आणि त्या आजींचा सगळा संसार वाहून गेला. म्हणजे आपल्या घरातलं सगळं वाहून गेलं नंतर आपली अवस्था काय होईल. तर ती आजी बिचारी भाजी विकून वगैरे सगळं तिचं जीवन जे काही आहे ते करत होती. सगळं तिचं चरितार्थ त्यांचं चालवत होते. आजी आणि आजोबा ते दोघं एकत्र राहतात आणि त्यांचा मुलगा त्यांना बघत नाही. तर त्यांचं सगळं वाहून गेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही मदत गोळा करतो आहे. त्यासाठी मी NGOचा नंबर देते आहे स्क्रीनवरती. तुम्हाला काही पाठवायचं असेल, भांडी, कपडे किंवा काय, एकदा त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिस्कस करा. कारण आम्ही सगळ्याच गोष्टी परत परत घेत नाही आहोत. म्हणजे कोणाला भांडी द्यायची आहेत, एकाने भांडी दिली, परत दुसऱ्याकडनं पण भांडी घेतली, तिसऱ्याकडनं पण घेतली, असं आम्ही करत नाही आहोत. एकाने भांडी दिली, भांड्यांचं झालं, ओके. आता एखाद्याने सामान पाठवलं, ओके. साडी पाठवली, ओके. परत परत त्याच गोष्टी आम्ही घेत नाही आहोत. काही जणांना सामान पाठवणं शक्य नसेल तर त्यांनी पैसे पाठवले तर त्या पैशांची मदत त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल याची पण आम्ही खात्री करून घेतो आहे. जर तुम्ही NGOच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून काही मदत पाठवली त्यांच्यासाठी तर प्लीज तुमचं नाव वगैरे तिथे सांगा. कारण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवतो. कोणी काय दिलं, कधी दिलं, हे सगळं आपण लिहून ठेवतो. त्याचं एक रजिस्टर मेंटेन करतो आणि ते सगळं आपल्या प्रोजेक्ट फाईलमध्ये असतं. त्यामुळे तुमचं नाव तिथे कायम असणार. तुम्हाला सगळ्याला जेव्हा हे सगळं करून होईल त्यानंतर आपण डिटेल्स प्रोव्हाइड करतो की आपण काय काय केलं वगैरे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मदत नक्कीच करू शकता. कर लवकर लवकर, चल लवकर, मला जायचं आहे म्हणून. कर पटकन. टाइमपास, नुसता टाइमपास. मग मी केस घरी धू की बाहेर धू? बाहेर धू. जा बाहेर धू, जा बाहेर धू ना. बाहेर धू, बिंदास बाहेर धू. बापरे, बिंदास म्हणजे ह्याच्या आधी काय मी बिंदास धुवत नव्हते काय? पुष्पा का झालाय? मी माझं आज ग्रूमिंग डे आहे. गुमिंग? घुमायला जायचं आहे. काय करशील? चक 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 चॉक चॉक चॉक. नशीब तुका वेळ गावलो. स्पाला चाललायस? मस्त मजा डे. आज माझा मजा डे आहे. कुणाल इकडे बघ. मला मारताना हे तू काय घाणेरडं, हे काय पाणी सगळीकडे सांडवलंस? कोण पुसणार आहे हे? हा, मला सगळं करावं लागतं. तू केलेली कर्म आहेत ती तुला साफ करावी लागतात. असं दाखवू नको की तू बिचारा कसा आहेस. हा? आणि मी हो. वर्कर नंबर 1, वर्कर नंबर 2 आणि तुझा आपला 12. डेली रुटीन. उघडायला लागेल. हो मग आज मी सकाळी पाणी उघडतो. कसं रे? आज सभ्यपणे कुणाल. हा, सभ्य. चल, लेट्स गो, लेट्स गो. आज काय बाबा, पार्टी बिर्टी बाबा, मजा आहे. मजा आहे तुझी. हो खूपच. तुझी? पार्टी काय, माझं काय, घरातलं जेवण जेवायचं, बायकोच्या शिव्या खायच्या रात्री सोबत आणि झोपायचं. काम करायचं आणि झोपायचं. मला बऱ्याच जणांनी विचारलं की ते सिंधुदुर्गच्या चोरीचं काय झालं. तर सिंधुदुर्गमध्ये आमच्या तसं बघायला गेलं तर आत्ता ह्या मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही प्रदीपच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा तुम्ही बघितलं की एक चोरी झाली होती. जे 2 व्हीलरवरनं आले 3 जण, ट्रिपल सीट आले. त्या गाडीला काही नंबर प्लेट नव्हती आणि त्यांनी येऊन पटकन आमच्या दुकानाच्या बाहेर जी शिडी होती ती उचलून ते घेऊन गेले. दुकानात जो मुलगा होता तो बाहेर येईपर्यंत म्हणजे ते करण्यासाठी काही वेळच नाही मिळाला. ते आले पटकन, त्यांनी शिडी घेतली आणि ते बाईकवरनं निघून सुद्धा गेले. तर ते अचानक अशी गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी परत एक गोष्ट झाली. तर शिडी त्यांनी कशी नेली त्याचा व्हिडिओ मी आधी तुम्हाला दाखवते.
त्याच्यानंतर 2 दिवसांनी काही माणसं आमच्या दुकानावरती आली जी वेगवेगळी होती. असं त्यांनी भासवलं की ती वेगवेगळी आलेली आहेत आणि त्यांनी येऊन जो काउंटरवरती आमचा मुलगा आहे त्याला असं काही गोंधळात टाकलं आणि त्यांनी चोरी केली. ह्या गोष्टींची कल्पना आम्हाला होती कारण एक्झिबिशन्समध्ये असे बरेच व्यवस्थित असे चांगल्या फॅमिलीतले दिसणारे लोक येतात आणि ते चोरी करून जातात, असेच गोंधळात पाडतात. ते कसे गोंधळात पाडतात ना त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. किती होती? 150. आहे का? हा? सोलटी आहे का? मसाला आहे. काय दुसरं जातो ना? सोलटी नाही. तो दुसरा असतो ना सोलटी. सोलटी वगैरे कसे नाही. छोटे पॅकेट आहे. 190. आणि चिंकेवाले द्या. हे खारे आहे. अरे खारण तुम्हाला तोडून खावं लागेल. मग ते चिंते आहे का? चांगले नाही याला. खारीच येते तोडून खायला. कमी कर ना. प्राईस फिक्स आहे का? नाही कमी कर. हो आता ते 150 बोलला नाही. वेगळे आहेत ना. कशाला वेगळे एकच आहेत सगळे. हो नाही का मॅडम मला कशी सांगितलं. काय घेतल्या मला तुमचं अगदी काय बोलतो अगदी मध्ये ना अगदी नाही. ते खारट खारट घेतला का? 190 घेतले तुम्हाला. हो दुसरी 190 नको घेऊ ना. 150 घे ना. राहू दे 150 ते बरोबर आहे. 150 ना होणार नाही. राहू दे नको मॅडम. भाव वाढलाय का? हा कधी बसणार झालं आता. मग ह्याचे किती सांगितले लेअरचे? कुठले ते लेअरचे लाडू खारट आता तू बॉटल 150 बोलला ना. हे वेगळे आता तो पण सॉल्टी आहे ना. हे चालते नाही ते मसाले फ्लेवर मध्ये का दुसरी बॉटल रे. पैसे दिले? हा दिले ना. 500 दिले ना तुम्हाला. का परत केले ना तुला? परत दिले. 500 दिले. हे दिले पैसे नाही ना. परत केलं तुला बेटा. परत दिले 500. हा वेगळे आहे ना. मिरची वेगळी आहे ना. 500 मिरची वेगळी आहे. हा मिरची खाऊन तुम्ही 500 दिलेच ना. बरं वेगळे आहे त्यांनी दिलेच ना. 500 दिलेच नाही. हातात दिले. 500 दिले. हा दिले ना त्यांना पैसे. माझे कुठे दिले तुम्ही? पैसे कुठे? पैसे आले त्याच्या आधी. हा त्याचे पैसे नाही दिले. कुठे दिले? थांबा बोला ना. मी मला ठीक आहे थांबा. कॅमेरा चेक करा सांगते ना. कॅमेरा चेक करा सांगते ना. कशाला पैसे दिलेच नाही तुम्ही? अरे नाही परत ते अरे ते पैसे ना किती वेळ बोलतो मी. मला आगरी आणि हा आगरी माझं दोन्ही पाहिजे. आगरी नाही तो आहे बोलतो ना. आगरी नाहीये मसाला. आगरी नाही बोलला नाही. दोन्ही आहे तुझं बोलला. दोन्ही किती आगरी नाहीये. तर ह्या अशा बॅक टू बॅक चोरी आमच्या सिंधुद्योगमध्ये जेव्हा झाल्या त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंट सुद्धा केली, NC फाईल केली वगैरे आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही. आता हे बघायला गेलं तर ती जी दुसरी चोरी झाली ती 1200 रुपयाची. त्याच्या आधी जी चोरी झाली 1000 पण नाही, ती 700-800ची होती ना. ती 700-800ची होती आणि त्याच्या आधी ती शिडी चोरून नेली ती 3500ची वगैरे होती. तर ह्या एवढ्या छोट्या चोरांकडे लक्ष दिलं जात नाही. तर जे पुण्यात जी केस घडली होती त्या नराधमाला सुद्धा 2-3 वेळा त्याचे गुन्हे असेच सोडून दिले होते. त्याच्यानंतर त्याने काहीतरी गंभीर गुन्हा केला आणि मग आपण खडखडून जागे झालो आणि हे केलं.
प्रत्येक मोठ्या गुन्ह्याची सुरुवात ही अशाच छोट्या गुन्ह्याने होते. आज हे लोक छोटी छोटी चोरी करतायत आणि त्यांच्याकडे छोटी चोरी म्हणून दुर्लक्ष केलं जातं. हेच उद्या जाऊन मोठ्या चोऱ्या करणार आणि याच्यासाठी मी खूप फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला. राख वेब सिरीज बघितलीस ना? हो, राख वेब सिरीज मध्ये बघ ते सुरुवात होते छोट्या छोट्या यांनी, तो त्याला तिकडे त्या बाल सुधारगृहात पाठवतात. त्याच्यानंतर तिथे पण तो तसंच हे करतो. हे मेंटली स्टेबल नसतात ही माणसं अगं. आणि ही छोटे छोटे गुन्हे करतात आणि त्यांना मोठे गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणारी ही आपली सिस्टीमच आहे. कारण आपल्या सिस्टीम मध्ये छोट्या गुन्ह्यांना इग्नोर केला तर जाऊ दे ना, काय करायचंय वगैरे असं. हा मग नाही, माझं काय म्हणणं आहे, आता छोटा गुन्हा केला, आता त्याला काय वाटत असेल, आपण सक्सेसफुल झालो, आपण शिडी चोरली, आता त्याला काय वाटणार, आपण तशा 10 शिड्या चोरूया, 10 शिड्या चोरूया, किंवा आपण अजून कुठली तरी वेगळी गोष्ट करूया की ज्यांनी आपल्याला अजून फायदा होईल. गरजा छोट्या असणार त्यांच्या, नशा कर किंवा हे कर, अशा गोष्टी असणार. पण त्याच्यातून जे निर्माण होतं ना त्यांचं, म्हणजे त्यांना जी सवय निर्माण होते ना की हे करूया ते करूया, आता अशी आता त्यांची 3 जण आहेत म्हणजे अजून टोळी असणार. आता ती सेकंड चोरीची तर टोळी आहे प्रॉपर. म्हणजे ते ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन जर असा काहीतरी ते व्हिडिओ येतात ना सेम, असे भरतात आतमध्ये साडीत कोचतात, तसंच चोरलेलं आहे ते सेम. त्या बाईने कसं साडीमध्ये ते घेतलं, तुम्ही हवं तर एकदा परत मागे जाऊन तो व्हिडिओ बघा, की त्यांनी कन्फ्युज केलं पैसे देताना. त्याला 500 दिले, 500 घेतले, हे गेलं, अरे मी दिले ना. मग तो दुसरा माणूस म्हणायला लागला की अरे मी पण दिले पैसे. पण जेव्हा तो बोलला की नाही सीसीटीव्ही आहे वगैरे, तो बोलला की मी बघतो, चेक करतो, तेव्हा अच्छा हा आगरी मसाला नाहीये का असं सांगून तो गेला. आणि ही मराठीच माणसं होती, व्यवस्थित एकदम व्यवस्थित मराठी बोलणारी माणसं होती. मग एवढा वेळ त्याला कळलं नाही की तो आगरी मसाला नाहीये आणि आमच्या ह्याच्यात कोकणी प्रोडक्ट्स मिळतात. त्याने नंतर रिझन काय दिलं, अच्छा हा आगरी मसाला नाही का, मग नको मला. पण ते बाहेरचे पण व्हिडिओ त्यांना दाखव की त्यांनी 2 वेळा राऊंड मारला, तिघांनी 2 स्कूटीवरती राऊंड मारला, बघितला आणि मग गेलेत. मग त्या गाड्यांना पण नंबर प्लेट नाहीये. नंबर प्लेट नसलेल्या गाड्या फिरतात, काय करतात, आपण कुठल्या जगात वावरतोय तेच कळत नाहीये, काही लक्ष नाही. आणि इथे तुम्ही छोटा काहीतरी हे करा, तुमच्या याचा भाऊ केला जातोय, पण कठीण आहे. म्हणजे मला वाटलेलं की काहीतरी याच्यावरती होईल. मी सांगतो काही नाही, काही होणार नाही. आपल्या लहान मुलांना आपल्या सगळ्या गोष्टी एकदम जपून तुम्ही सतर्क करा, सगळ्या गोष्टीत सतर्क करा. ह्याच्यात काहीच नाही, दुसरं कोणी या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष द्यायला येणार नाही. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. कळला, असा विषय आहे. तर तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टींमध्ये सतर्क राहा. आम्ही जे सिंधुद्योगचे एक्झिबिशन्स करतो त्या एक्झिबिशन्स मध्ये सुद्धा अशा भरपूर चोऱ्या करायला लोक येतात. म्हणून आम्हाला आमच्या स्टॉलवरती 2-3 लोक ठेवायला लागतात सध्या. एखादा जर कोण माणूस असेल ना आणि अशी गर्दी करून येणार ना 2 मिनिटासाठी, तुम्हाला कन्फ्युज करून चांगल्या बायका कधी पर्समधून काय घेऊन जातात ना तुम्हाला काही कळत नाही. अशी चोरी आम्ही अनुभवलेली आहे, बघितलेली आहे. बाद झाला चोरीचा विषय बाबा, आता माझ्या विषयी बोल. का मीच इम्पॉर्टंट आहे तुझ्या चॅनलवर बाबा, प्लीज कुणाल. हे जर आता अति होत चाललंय. आता मी ना पुढच्या महिन्यात तुला घेणारच नाही माझ्या चॅनल वरती. मला काय, माझा नवीन चॅनल का, हे किती वेळा बोलतोस. चल, कुणाल भगतची मज्जा, हा चॅनलचं नाव कुणाल भगतची मज्जा. कारण मला माझ्या आयुष्यात काही दुःखच नाही ना, नुसती मज्जाच. आयुष्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल मला मेसेज करा, फक्त पैसे मागू नका. आणि मला तुम्ही मेंटल काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. तुमचा मेंटल प्रॉब्लेम मी व्यवस्थित सोडवतो. कारण माझ्या बायकोने माझे पैसेच बंद केलेले आहेत कम्प्लिटली. मला फक्त खाण्यापिण्यापुरते पैसे मिळतात. सलामला जाण्यासाठी पैसे द्यायला ती तयारच असते, मीच जात नाही. कारण मी ते पैसे वापरतो आणि मी माझी खरेदी करतो. काय 17 वेळा फोन करते असती. असा काय आवाज झालाय तुझा आवाज असा आला ना, नाकातून बोलतो. या चला लवकर जातात. ठेव चल, काय ठेव पत्ता नाही, काही नाही. ठेव चल. चल ठेवते. आलाय का खाली जागा तरी कोण तर म्हणजे आता मी रेडी होते कारण मला पार्टीला जायचंय. मी फार पार्टी वगैरेला जात नाही, पण केतकीची पार्टी आहे म्हटल्यानंतर जावंच लागेल. त्याच्यामुळे निघते पटपट. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.